नमस्कार, मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर सगळ्या गोष्टी बनवायला सोप्या असतात, त्यातील काही टिप्स आणि ट्रिक्स माहीत झाल्या तर अगदी इझी होऊन जातात। तर त्याच टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर अगदी मऊ आणि लुसलुशीत गुलाबजाम कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी मी गुलाबजामचं प्रेमिक्स घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं दूध घालून आपण हाताच्या पुढच्या साहाय्याने नाही तर हाताचा जो मागचा भाग तळहात आहे त्याने थोडं हलक्या हातानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि ते एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत अर्धा तास पीठ मुरेपर्यंत इथे मी पाक पण बनवून घेतलेला आहे। आता जेव्हा अर्ध्या तासानं पीठ बघाल तर एकदम मऊसूत झालेलं असेल, त्याचे गोळे बनवून आपल्याला या पद्धतीने कॉटनच्या कपड्यातच झाकून ठेवायचे आहेत आणि गोळे बनवताना पण ते एकदम हार्डली बनवायचे नाहीत तर तळहातामध्येच बनवायचे। आता दुसरी गोष्ट मेन म्हणजे तेलाचं टेम्परेचर योग्य असलं पाहिजे। तर ते चेक कसं करायचं, तर एक गोळा टाकल्यावर तो अलगद वर आला तर समजून जायचं की आपल्या गुलाबजामचं टेम्परेचर योग्य आहे। आणि जेव्हा पण तुम्ही गुलाबजाम बनवत असाल तेव्हा या पद्धतीने एका हाताने तेल हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने गुलाबजाम टाकायचे। जर तुम्हाला एकट्याला ते सहज होत नसेल तर एका व्यक्तीला गुलाबजाम टाकण्यासाठी तुम्ही बोलवू शकता, जेणेकरून काय होईल, गुलाबजाम एका बाजूनेच काळपट पडणार नाहीत। आणि तिसरं म्हणजे जे पाक आहे आपला त्याचं टेम्परेचर इतकं हवं की जेव्हा तुम्ही बोट घालून बघाल तर आपल्याला भाजलं नाही पाहिजे। आता मस्त भाजून घेतलेले गुलाबजाम आपल्याला 15 मिनटं पाकात टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता किती छान फुगलेले आहेत आणि आता खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।